आज आपण गुणाकार करायला शिकणार आहे, तो पण कसं शिकणार आहे, झटपट गुणाकार करायला शिकणार आहे. 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणं किंवा 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणं. आपल्याला तसा गुणाकार शिकलेलो आहे आपण, पण तो करायला वेळ लागतो. मग एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. पहा, पहिलं गणित घेऊया आपण. सांगा बरं मोठी संख्या तुम्ही. 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येला 98 गुणिले 52 घेऊया आपण. मग हा आपल्याला गुणाकार करायचा आहे पहिला. त्याच्यासाठी फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा. अशा पद्धतीने रेष, फुली आणि रेष. याचा अर्थ काय होतोय मी समजून सांगते. ही जी रेष आहे, गुणाकार करताना आपण एककाच्या बाजूने चालू करतो. ही रेष, याचा अर्थ काय, या दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा. 8 दुणे 16. 16 मधला 6 मांडला इथे, एक हातचा बाजूला मांडला. आता या मधल्या फुलीचा अर्थ काय, या संख्येने या संख्येला गुणायचे, या संख्येने या संख्येला गुणायचे. 9 दुणे 18. हा एक हातचा आहे, त्याच्या खालीच मांडू, फक्त एकका खाली एकक मांडून घेऊ. त्यानंतर 8 पंचे 40. 8 आणि 1 9, 4 आणि 1 5. म्हणजे इथे झाले 59. 59 मधला 9 इथं मांडून घेऊ, 5 हातचा इथे मांडू. हे सोडवलं आपण. आता ही उभी रेषाचा अर्थ काय, या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार. 9 5 45 आणि हे 5 50. ते डायरेक्ट मांडून घेऊ आपण इथे. म्हणजे मग हा गुणाकार जो आहे 98 गुणिले 52, याचं उत्तर आलं 5096. अगदी कमी वेळामध्ये आपण याचं काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. फक्त फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार तुम्ही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुमच्या लक्षात येण्यासाठी अजून एक गणित आपण या ठिकाणी सोडवून घेऊ. कोणतं गणित करायचं आता, 75 गुणिले 67 घेऊ आपण. 75 गुणिले 67. फॉर्म्युला 2 संख्येला 2 अंकी संख्येला 2 अंकीने जेव्हा गुणायचे प्रिया, त्यावेळेला हे लक्षात ठेवायचे. सरळ याचा अर्थ काय, या सरळ 2 अंकांचा गुणाकार करायचा पहिला. 5 7 35, हातचे आले 3. आता काय करायचंय, फुली. याचा अर्थ या संख्येने या संख्येला गुणायचं आणि या संख्येने याला गुणायचं. 7 7 49. आता 3 हातचा आहे, त्याच्या खालीच मांडून घेऊ 49. त्यानंतर 6 पंचे 30 किंवा 5 30. 9 3 12. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. म्हणजे किती आले इथे, 82 आले. 82 मधला 2 इथे मांडून घेतला आपण. हा हातचा काय करू, वरती मांडून घेऊ, म्हणजे विसरणार नाही आपला. आता ही सरळ रेषाचा अर्थ काय, 7 सकून 42 किंवा 6 7 42. 42 आणि 8 होतात 50. तोंडी उत्तर येते तुम्हाला. मग आता इथे आपण ते 50 मांडू. हा झाला याचा गुणाकार. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने अतिशय पटकन आपण उत्तर काढू शकतो ह्या फॉर्म्युले. 2 अंकीचा फॉर्म्युला काय होता, समजा 45 गुणिले तुम्हाला सांगितले 37. मग 2 अंकी संख्येला 2 अंकीने गुणायचे, तेव्हा फॉर्म्युला आपला होता रेष, फुली आणि एक रेष. याचा अर्थ काय, सरळ 2 अंकांचा गुणाकार, नंतर ह्या तिरकस गुणाकार करायचा आणि नंतर सरळ करायचा. फक्त हातचे जे बाजूला लिहिलेले असतात ते मिळवायला विसरायचे नाहीत. आता आपल्याला 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणायला शिकायचे. समजा आपण संख्या घेतली 367 गुणिले 200 किती घ्यायची, 72 घेऊ. आता या संख्येला आपल्याला काय करायचं, या 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणाकार आपण शिकलेलो आहेत, पण त्या पद्धतीने आपल्याला वेळ लागतो. ह्या पद्धतीने आपण जर उत्तर काढायला गेलो तर फास्ट होतं आपलं उत्तर, आणि जेवढा तुमचा सराव जास्त होणार तेवढा तुम्हाला वेळ कमी लागणार आहे. आता इथे 2 अंकीसाठी हा फॉर्म्युला आहे. 3 अंकीसाठी फॉर्म्युला तुम्हाला सांगते. सरळ रेष, फुली मारायची, पुन्हा फुली आणि त्याच्यात एक उभी रेष, एक फुली आणि सरळ रेष. आता हा फॉर्म्युला आपण समजून घेऊया 3 अंकी संख्येचा. सरळ रेष गुणाकार करताना जसा आपण करतो, आपली जी प्रचलित पद्धती आहे तिच्यामध्ये काय करतो, एककाचा गुणाकार पहिला करतो. इथे सुद्धा तसंच करायचंय. 7 दुणे 14. 7 दुणे 14 हातचा एक बाजूला मांडून घेतलाय, कारण आपण तो विसरू शकतो एखादा. मग विसरलं तर हे गणित पण चुकू शकतो. मग हातचा मांडायला विसरायचा नाही. सरळ रेषेची ही कृती झाली. आता आपल्याला हे करायचे
तिरकस गुणाकार. पण कोणत्या संख्येचा करणार? 6 दुने 12 आणि 7 7 49, 9 2 11 आणि 1 12. हातचे आले 1, 4 आणि 1 5 आणि हा 1 6. आता इथे 62 आलेत, मग मांडायचे 2. 6 वरती मांडून घ्या, लक्षात राहतील तुमच्या. ही कृती झाली आपली करायची. आता पुढची आपल्याला पायरी करायची. याचा अर्थ काय? तिरकस गुणाकार पण कोणत्या संख्येचा? ईचा आणि ईचा. 3 दुने 6, 2 7 14. मांडताना एकका खाली एकक मांडत जा. आणि आता ही मधली उभी रेषाचा अर्थ या दोन्ही संख्येचा गुणाकार. 6 7 42. बेरीज करून घ्या पटपट. 6 6 12, 12 4 16, 16 2 18. हातचे आले 1, 4 आणि 1 5 आणि 1 6. आता इथे किती मांडणार रे तुम्ही? 8. आणि हा 6 वरती मांडून घ्या. आता ही कृती करून झाली, आता ही करायची. आता ही कृती करायची याचा अर्थ काय? या संख्येने हिला गुणायची. 3 7 21, 6 दुने 12. पटपट बेरीज करून घ्यायची. 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 2 आणि 1 3, 39 झाले. सगळे 39 मांडणार का इथे आपण? नाही. 9 मांडला, 3 हातचा इथे मांडून घ्यायचा. आता ही कृती करायची आपल्याला. 3 दुने 6, 3 दुने 6, 6 आणि 3 किती झाले? 9. मग इथे किती लिहायचे आपल्याला? 9. हे झालं 367 गुणिले 272. याचं हे आपण काय काढलं? उत्तर. एक संख्या घेऊ आपण. 657 गुणिले 869 घेऊ. मोठी संख्या घेऊ. 3 अंकी संख्येचा फॉर्म्युला हा आहे आपला. हा लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला विसरायचा नाही. इथं सरळ रेषेचा अर्थ आहे सरळ अंकांचा गुणाकार करायचा. पहिलं स्वर आहे 7 9 7 9 किती? 63. 7 9 3 इथे लिहिला, 6 हातचा मांडून घेतला बाजूला. आता दुसरी कृती काय करायची? तिरकस गुणाकार या संख्येचा करायचा. 5 9 45. एकका खाली एकक मांडायचा. 6 7 42, 5 आणि 6 11 आणि 2 13, 4 आणि 4 8 आणि 1 9. इथे मांडायचा आहे 3. हातचा वरती 9 मांडून घ्या. आता पुढची क्रिया काय करायची आपल्याला? तिरकस गुणाकार पण 5. 6 9 54, एकका खाली एकक. 8 7 56. आणि आता काय करायचंय? उभी रेषेचा अर्थ मधल्या अंकांचा पण गुणाकार करायचा. 5 30. पटपट बेरीज करून घ्यायची. 6 आणि 4 10 आणि 9 19, 3 आणि 1 4 आणि हे 10 किती झाले? 14. आता हातचे किती राहतील रे इथं? 14. 9 मांडले आणि हातचा राहिला आपला इथे 14. आता पुढची क्रिया करायची आपल्याला. ही करायची म्हणजे काय? 6 आणि 6 ला गुणायची. 6 6 36, 8 पंचे 40, 6 आणि 4 10, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. इथे मांडायचा 0. हातचे राहिले 9. हे 9 तिथे मांडले. आता शेवटची क्रिया राहिली आपली. सरळ रेषेचा अर्थ या दोन अंकांचा गुणाकार. 6 8 48, 9 8 होतात 17. मग याचं उत्तर आलं 57. म्हणजे तुमच्या या गुणाकाराचं उत्तर काय आलं? 5,70,933. अशा पद्धतीने अगदी झटपट गुणाकार करू शकता. दिलेल्या गुणाकाराचं उत्तर तुम्ही पटकन काढू शकता.